पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या उपनगरात आर.के. नगरमध्ये 10 दिवसांनी पाणी येत आहे. त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, काय प्रतिक्रिया आहे? खरं तर पाणी कधी येतंय आणि वेळेत येतंय का? अहो, त्याचंही टायमिंगचं तरी हेच नाही आहे, नियोजन नाहीच आहे. आणि 8 दिवसातनं एकदा पाणी, आणि त्यातून पण कसं करंगळ एवढं, मग प्यायला भरायचं आणि अर्धा तास प्यायचं किती आणि खर्चाला किती, आणि टॉयलेट बाथरूम काय करायचं. आणि टँकर ह्याच्यातनं ना, टँकरवाले खाजगी टँकरवाले काय टँकरवाले 600-600 रुपये घेतात. साध्या माणसाला परवडणार आहे नाही. आणि सगळ्या घरात ना वयस्कर लोक आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे आर.के. नगर म्हणजे वृद्धाश्रम, काय सुशिक्षित वृद्धाश्रम आहे. सगळी वयस्कर लोक आहेत. कसं हे करणार पाण्याचं? आता काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला पाणी विकत आणून प्यायला लागते का? किती दिवसात पाणी येते? आम्हाला 1.5 महिन्यातून आता फक्त 3 वेळा पाणी आलेलं आहे. जवळजवळ 4,500 रुपये आमचं बिल झालेलं आहे. ते पण वेळेवर येत नाही. आणि माझ्या घरात कमवतो कोणी नाही आहे, त्यामुळे आम्हाला ते परवडत नाही आहे. आम्ही फोन केलं पाणीवाल्याला वगैरे, ते लोक सरळ आम्हाला बोलतात खाडे किंवा कांबळे. वरूनच ग्रामीण भागाचं पाणी बंद केलेलं आहे म्हणतात आहे. तर आता ग्रामीण भागवाले काय केलं पाहिजे? शहरातली माणसं शहर, आणि आम्ही ग्रामीण भागावाले काही माणसं नाही. आमचे सगळे बिल आहे ना क्लिअर आहेत. शिवाय ते अधिकारी सुद्धा बोलले की आम्हाला एवढं बिल भरावं लागतं. तो तुमचा प्रश्न आहे, आमच्याकडून काय तटले का? आम्हाला वेळेवर पाणी द्या, नाहीतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार, आणि शिवाय सरळ आम्ही रस्त्यावर झोपून टाकणार. काय सांगाल? पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय. रोज पाणी लागते, प्रत्येक गोष्टीला पाणी लागते. काय तुम्हाला आता महापालिका प्रशासन असेल, प्राधिकरणाला असेल, काय सांगायचं आहे? इथे काय आजी माझी जे नगरसेवक आहेत त्यांच्या घराकडून त्यांच्यातलं पाणी बंद करा. 4 दिवस आर.के. नगरला सोडा. त्यांचं काय हाल होते ते फोटो काढा आणि इकडे आम्हाला पाठवा. आम्ही कसं काय करतोय किंवा आमची काय तळतळ आहे तुम्हाला नाही ना. तुमची तळतळ लागणारच तुम्हाला. जे निवडून गेलेत किंवा भविष्यात निवडून येतील ते असं राहणार नाही, हे त्यांना समजायला पाहिजे. सुभाषनगरचं पंपिंगपर्यंत पाणी येतंय, शेट्टी साहेबांच्या याच्यापर्यंत पाणी येतंय, आणि आर.के. नगरला का पाणी येत नाही? मोटर गरम होते. कशी गरम होते? गरम होत नाही, ते नोट दाखवल्यानंतर गरम होते. नक्कीच जिल्हा परिषद सदस्यासोबत आपल्यासोबत आहेत. काय नेमका तांत्रिक प्रॉब्लेम आहे? कारण तुमच्या मतदारसंघातच हा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होताना पाहायला मिळतो. आता काय झालं साहेब, की गेले 1.5 महिना झालं ह्या आपल्या आर.के. नगर आणि इथं उपनगर आमची जी कॉलन्या नवीन आहेत, रेणुका नगर, शिवस्वरूप, अशा सहजीवन सोसायट्या ज्या पण आहे यामध्ये सगळ्यात समाविष्ट आहेत. त्या सगळ्या भागांना गेले 40 वर्ष झालं आपला महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा होतो. बरं, इतक्या वर्षामध्ये हा इतका मोठा प्रॉब्लेम कधीही आला नाही. ठीक आहे, काही गोष्टी लोकांनी सुद्धा समजून घेतल्या. एकेकाळी बाबा त्यांचं पंपिंग बंद असायचं, थोडं नदीपात्राचं पाणी पातळी खालवली होती, त्यावेळी सुद्धा लोकांनी समजून घेतलं. पण आता अशी परिस्थिती आहे की आता अशा गोष्टी आहेत की लोकांना पाणी असून सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. आज थेट पाईपलाईनचं ज्या दिवसापासून पाणी चालू झालं होतं, या आर.के. नगर आणि या उपनगरांना 1 दिवसाआड 1 तास पाणी चांगल्या पद्धतीचं मिळत होतं. बरं, थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये पाचगाव आणि कळंबा गावाचा जर रितसर त्या ठिकाणी समावेश असताना सुद्धा ह्या लोकांना तुम्ही पाणी न देण्यासारख्या भूमिकेमध्ये या अधिकारी अशा पद्धतीची भूमिका का घेतात? का अधिकारी लोकांना यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं आहे का? लोकांना राजकारणी पद्धतीने त्या ठिकाणी सांगायचं आहे का? अधिकारी कुठल्या पक्षाचं काम करतोय का? तर मला एकच म्हणायचं या अधिकाऱ्यांना की तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी अधिकारी आहात, तुम्ही कुठल्या पक्षाचे अधिकारी नाही आहात. त्यामुळे ह्या लोकांना तुम्ही एकसारखा एक समान न्याय द्यावा. 1 दिवस राहू दे, पण 3 दिवसातून 1 तास पाणी तर या लोकांना द्या, प्यायला पाणी द्या, अशी सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आमच्यावर आलेली आहे. जर पाणी दिलं नाही तर काय असणार आहे पुढचं सांगा. आज या ठिकाणी जर आम्हाला येत्या 4 दिवसामध्ये, काल जल अभियंत्यांना आम्ही रितसर पद्धतीने निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या ह्या भागाला 3 दिवसातून एकदा 1 तास पाणी द्यायचं नियोजन आम्ही करतोय. जर 4 दिवसामध्ये त्यांनी हे जर नाही नियोजन केलं तर आम्ही सरळ या ठिकाणी आमचे जे मेन 4 चौक आहेत, आर.के. नगर असेल, जरगनगर असेल, या 4ही चौकामध्ये आमच्या सगळ्या माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवा वर्ग असेल, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून, रस्ता रोको करून, जोपर्यंत आमचा पाणी प्रश्न सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका येत्या काळात आम्ही घेणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे आर.के. नगरमधील रहिवासी आहेत. जवळपास 20 ते 22 हजार ह्या आर.के. नगर परिसरात लोक राहतात. मात्र त्यांना पाण्यासाठी या ठिकाणी वणवण करावी लागते. पाणी पिण्यासाठी देखील विकत आणावं लागतं. त्यामुळं कुठेतरी हे सगळे नागरिक आहेत ते आता आक्रमक होताना पाहायला मिळतात, आणि त्यांनी या परिसरामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळतंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.